कैलास परिक्रमा, मानसरोवर यात्रा, एक अद्भुत अविस्मरणीय प्रवास. आज आहे भाग 4, विमान प्रवास आणि गोंधळ. मागच्या 3 भागांमध्ये आपण बघितले की माझी तयारी कशी चालू होती, मनाची, शारीरिक, घरातून कसा विरोध होता, त्याच्यातून कसं मी बाहेर पडत होते, हे सगळं आपण मागच्या 3 भागात बघितलं. तुम्हाला मी मागच्या भागात सांगितलं होतं की आम्ही विमानाची तिकीटं कशी काढली. तर आमच्या विमानाची तिकीटं 10 तारखेची होती, 10 सप्टेंबरची. आमची तयारी चालू होती. मी मधल्या काळात माझ्या मिस्टरांचा विरोध मावळला आणि जो काही इन्शुरन्स आम्हाला ट्रॅव्हल इन्शुरन्स काढावा लागत होता किंवा आपल्याला तिकडे युहान घेऊन जावे लागतात, तर ते करन्सी एक्सचेंज असेल, जे काही करायचं होतं, तर ते मला मदत करत होते, खूप मदत करत होते. आम्ही आमचा एक ट्रॅव्हल इन्शुरन्स काढायचा प्रयत्न केला होता, पण जेव्हा मी माझ्या मिस्टरांना सांगितलं की तुम्हाला यातले खूप नॉलेज आहे तर तुम्ही बघा, त्यांनी थोडे 5-50 रुपये एक्स्ट्रा भरून दुसरा ट्रॅव्हल इन्शुरन्स काढून दिला, ज्याच्यामुळे आम्हाला पुढे खूप फायदा झाला. ते पुढच्या भागात येईलच. तर अशा प्रकारे हळूहळू घरातला विरोध तर मावळला होता. घरातून मला आता सपोर्ट मिळत होता, मदत मिळत होती. जे काही माझी खरेदी होती त्याच्यासाठी ते मला मदत करत होते. आता माझ्यापेक्षा जास्त ते रोज कैलासचे व्हिडिओ बघत होते आणि मला सांगत होते, नीट तयारी करा, चांगल्या पद्धतीने जावा, तुमची शारीरिक तयारी चांगली असायला पाहिजे. सो आता मी जरा आनंदी झाले होते की घरातला विरोध तर संपला होता. पण बाहेरच्या परीक्षा अजून बाकी होत्या. जसे 10 तारीख जवळ येत होती, आमच्या बॅगा भरणे, वजन कमी जास्त करणे, बरोबर वजनात घेणे, गरजेच्या वस्तू कंपल्सरी घ्यायलाच हव्यात, मग बिनगरजेचं काय आहे ते काढून ठेवणे. आणि आमचा प्लॅन असा होता की 10 तारखेपासून 14 तारखेपर्यंत आम्ही 5 दिवस आधी नेपाळमध्ये, काठमांडूमध्ये पशुपतीनाथ वगैरे आणि तिथलं मुक्तीनाथ वगैरे जे काही आहे, तर आम्ही नेपाळ फिरणार होतो. आणि खरी परिक्रमा आमची 16 तारखेपासून चालू होणार होती. काठमांडूला 16 तारखेला आम्ही बाकीचे सगळे भेटून तिथून पुढे आमच्या परिक्रमेचा प्रवास चालू होणार होता. सो आम्ही 5 दिवस आधी सगळे पहिला प्लॅन पर्सनल केला होता की काय काय बघायचं आहे, काय काय करायचं आहे, जायचं आहे, मुक्तीनाथ वगैरे. तर त्याची सगळी तयारी आमची झाली होती. पण जसं जसं दिवस जवळ येत होते, आमच्या बॅगा पॅक करून झाल्या, वजनाचं सगळं नीट बघून झालं, सारखं नीट बघून झालं, सारखं चेक करणं, तयारी पूर्ण झाली होती. खायचं काय काय घ्यायचं, थेपल्यांची ऑर्डर देऊन झाली होती. सगळं ऑलमोस्ट आता आम्ही रेडी होतो. आणि 8 तारखेला नेपाळमध्ये दंगल चालू झाली. आमचं तिकीट 10 तारखेचं होतं, पण 8 तारखेपासून जो काही तिकडे दंगा चालू होता, यूथनी तिथल्या प्रधानमंत्री वगैरेंवर जे काही गोळीबारपासून काय काय चालू होतं. आणि सगळीकडून न्यूज यायला लागल्या. ज्या लोकांना थोडंफार माहीत होतं की आम्ही काठमांडूला जाणार आहे, त्यांचे फोन यायला लागले की तिकडे तर दंगा चालू आहे, तुम्ही सेफ आहे का, तुम्हाला बरोबर आहे का जायचं. आणि आम्हीही कंटिन्युअस न्यूज बघत होतो. असं होतं की 8, 9, 10 आमचं 10 तारखेला रात्री फ्लाईट होतं की मे बी संपेल, मे बी काय होईल, कॅन्सल करावं लागतं आहे का काय. आम्ही सगळी तयारी झाल्यावरही अधांतरी होतो. नक्की आपण जाऊ की नाही याची मुळीच गॅरंटी नव्हती, कारण डे बाय डे तिथलं वातावरण खूपच तापत होतं. तिकडच्या न्यूज बघता आपली लोकं अडकलेली, हॉटेल्समध्ये लोकं अडकलेली, त्यांच्या खाण्यापिण्याचे हाल होत होते. बऱ्याच न्यूज येत होत्या, बरेच रील्स येत होते. आणि शेवटी 10 तारखेला संध्याकाळी 5-5:30ला आम्हाला कळलं की काठमांडू विमानतळ बंद आहे आणि आमचे फ्लाईट्स काठमांडूचे कॅन्सल झालेत. जायचे जवळपास ठरले होते पण कॅन्सल झाले. आमच्या फ्लाईट कॅन्सल झाल्याचा आम्हाला मेल आला, आमचे जाणे कॅन्सल झाले. आता जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की माझ्या मिस्टरांनी जो ट्रॅव्हल इन्शुरन्स केला होता त्याच्यामुळे, आणि हे फ्लाईट्स एअर कंपनींनीच कॅन्सल केल्यामुळे त्याचा रिफंड आम्हाला मिळत होता. त्याचाही मेल आला होता. ते माझ्या मिस्टरांनी पाठीमागे लागून
जे काही त्याच्या फॉर्मॅलिटीज कंप्लीट करून आम्हाला ते पैसे तर मिळाले, त्याचं नुकसान नाही झालं. पण आमची कैलास यात्रा मात्र परत अधांतरी झाली. जाऊ की नाही याचा काहीच भरोसा नव्हता. आम्हाला सांगण्यात आले की परिस्थिती सुधारल्यावरच पुढे जाता येईल. म्हणून आम्ही सगळ्यांनी विचार करून ठरवले की 16ला लखनौहून नेपाळगंजला जाऊ. आम्ही 5 दिवसाचा आमचा नेपाळ फिरायचा प्लॅन तर कॅन्सलच केला. असंही आमची परिक्रमा 16पासून चालू होणार होती. तर तोपर्यंत जर सगळं वातावरण निवळलं तर आपण काठमांडूला न जाता दुसरा मार्ग आहे लखनौ थ्रू नेपाळगंजला जायचा, त्या मार्गाने जाऊ. आणि जो आमचा संजय पटेल टूर जो घेऊन जाणार होता त्याने आम्हाला सांगितलं की आपण आपली परिक्रमा 20पासून चालू करू, अजून 4-5 दिवस पुढे ढकलू म्हणजे बरोबर होईल. सो आता आमच्या डोक्यात होतं की मधल्या काळात आपण फक्त न्यूजकडे लक्ष देत राहू आणि मग 13-14 नंतर आपण तिकीटं बुक करू. तोपर्यंत तिकीट बुक नाहीत करायची, कारण आपल्याला काहीच माहिती नाही आहे. त्यामधल्या काळात सगळ्यांनी 10 तारखेपासूनचा वेळ ठेवला होता. स्वतःची कामं सगळे आवरून ठेवली होती. म्हणून आमच्याबरोबर जे बाकीचे 5 जण होते, मी आणि माझी मुलगी अनिशा सोडून अजून 5 जण होतो आम्ही, त्या सगळ्यांना असं झालं की ऑलरेडी बॅगा भरून झाले आहेत, सगळी तयारी झाली आहे. तर मग आपण नेपाळगंज नाही फिरता येते, पण आपण लखनौला जाणार आहे, तर आधी आपण अयोध्या, वाराणसी, गंगा आरती ते सगळं करूया. सो आमचे 13-14 2 दिवस खूप डिस्कशन झाले. ॲक्च्युली आम्ही दोघी जायचा प्लॅन करत होतो, सगळे ठरवत होतो, पण कुठेतरी मनात शंका कुशंका होत्या, जाऊया की नको, बरोबर होईल की नाही. एवढं आधी तिकडे तेव्हा पाऊस पण खूप चालू होता. सो पावसामुळे पण थोडं मन घाबरत होतं की तिकडे जाऊन बघायला मिळणार आहे की नाही. सो हो नाही करता करता त्या 5 जणांनी 14 तारखेला ठरवलं आणि 14 तारखेची तिकीटं काढून ते अयोध्या, वाराणसी आणि ते सगळं लखनौ ते 5 दिवस करून ते डायरेक्ट 20 तारखेला लखनौहून आमच्याबरोबर पुढे येणार होते. आणि मी आणि अनिशाने खूप विचार केला आणि ठरवलं की नको, आपल्याला परिक्रमा महत्त्वाची आहे. सो आधीचं हे काही करणं हे नाही. आणि माझं असंही एकदा वाराणसी वगैरे झालं होतं. सो आम्ही विचार करून खूप विचार केला आणि ठरवलं आत्ता आपण नको जायला, आपण डायरेक्ट 20 तारखेला लखनौला त्यांना भेटू आणि तिथूनच पुढे जाऊ. तर असं करता करता परत ते 5 जण निघून गेले, आम्ही दोघी राहिलो. आणि ते 5 जणांनी तिकडे अयोध्या, वाराणसी वगैरे सगळं फिरले 5 दिवस. आणि आम्ही 20 तारखेच्या पहाटे, म्हणजे आम्ही 3-3:30ला इथून बॉम्बेला निघालो. बॉम्बेहून आमची लखनौची फ्लाईट होती. आम्ही 20 तारखेला सकाळी 11 वाजेपर्यंत आम्ही लखनौला दोघी पोचलो. त्या लोकांचे सगळं फिरून येऊन ते लखनौला रात्री थांबले होते. तिथून आम्ही कनेक्ट झालो आणि मग आमची पुढची ट्रिप चालू झाली. कारण आमची ट्रिप 20 दिवसांची होती आणि आम्हाला परिक्रमा खूप महत्त्वाची होती. सगळीकडे जोरदार पाऊस होता, वातावरण खराब होते, त्यामुळे आधी 4 दिवस फिरून एनर्जी वेस्ट न करणे योग्य वाटले. त्यामुळे हो नाही करत आम्ही आमचे जाणे कॅन्सल केले. ते 5 जण 16ला पुढे गेले, आम्ही 20ला निघणार होतो. कैलास मानसरोवर यात्रा हा फक्त प्रवास नाही, ती श्रद्धा, संयम आणि विश्वासाची खरी परीक्षा आहे. मी आणि अनिशा 20 तारखेला पहाटे 1:30ला मुंबईसाठी निघालो. 8:15च्या फ्लाईटने मुंबई ते लखनौ निघालो. आम्ही 11 वाजता लखनौला पोहोचून सगळ्यांना भेटलो आणि तेथून नेपाळगंजला बाय रोड निघालो. संध्याकाळी 6ला नेपाळगंजला पोहोचलो. यात्रेची सुरुवात तर झाली. रात्री नेपाळगंजला आमचे स्वागत छान झाले, ओरिएंटेशन झाले, उद्यापासून पुढे ट्रिप कशी होणार, काय काळजी घ्यायची, सगळी माहिती सांगितली. तिकडे तुम्हाला डफल बॅग आणि जॅकेट आणि एक बॅकसॅक दिली जाते, ती आम्हाला मिळाली. आम्ही खूप खुश होतो. रात्री सामान डफल बॅगमध्ये भरून ठेवायचे होते आणि बाकीचे एक्स्ट्राचे सामान आपल्या ज्या व्हीलवाल्या बॅग होत्या त्या ठेवून त्या हॉटेलवरच ठेवायच्या होत्या. इथून पुढे आम्ही फक्त त्यांच्या डफल बॅग घेऊनच जाणार होतो. सो सकाळी 6ला नाश्ता करून निघायचे होते. रात्री सगळी तयारी करून झोपलो. 21 तारखेला सकाळी